माझे हार्टचे पेशंट मला विचारतात की आम्हाला हृदयरोग कसा झाला आणि आम्हाला कळला कसा नाही. मी त्यांना सांगते की हृदयरोग एका दिवसात नाही झालेला आपल्याला, किंवा आपल्याला जी लक्षणं दिसली ती काही एका दिवसातली नाही आहे. आपण नेहमी चालायला जातो तेव्हा आपण स्वतःला ऑब्झर्व करतो का की माझा पूर्वीचा स्पीड आणि आत्ताच्या स्पीडमध्ये काही फरक आहे का? मला आत्ता दम लागतो, हा दम लागणं मला पूर्वी होतं का? ह्याचं सेल्फ ॲनालिसिस कोण करू शकतं? जो रोज चालायला जातो. आपण जेव्हा जिने चढतो आणि आपण म्हणतो की मला पहिल्या मजल्यावरती आता धाप लागायला लागली, 4 पायऱ्यासुद्धा मी चढू नाही शकत, पण खरंच हे पहिल्या मजल्यावरती सुरू झालं का? की मी पूर्वी 4 मजले चढायचो आणि माझ्या लक्षातही नाही आलं की त्या 4 मजल्यांच्या 3 मजल्यांवरती मला धाप लागायला कधी लागली ते. ही छोटी छोटी लक्षणं जेव्हा आपण दुर्लक्षित करतो आणि स्वतःला कारणं देतो की जागरणामुळे झालं असेल किंवा माझ्या वयामुळे झालं असेल, आणि ह्या कारणांमुळे आपण स्वतःकडे तब्येतीकडे दुर्लक्ष करतो. हीच लक्षणं जर आपल्याला दिसायला लागली तर एक छोटीशी टेस्ट असते, स्ट्रेस टेस्ट. ती जर आपली केली तर आपल्याला कळू शकतं की माझ्या हृदयावरती ह्या सगळ्या लक्षणांचा माझ्या हृदयावरती काही परिणाम होतो आहे का. आणि ह्या स्ट्रेस टेस्टमध्ये जर माझ्या हृदयाची कार्यक्षमता नॉर्मल असेल तर डॉक्टरांशी आपण डिस्कस करून पुढच्या कुठल्या चाचण्या केल्या पाहिजे हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे.